रोज या गोष्टी केल्याने चमकेल नशीब. प्रत्येकालाच पैसे संबंधीच्या अडचणी या भासत असतात. त्या अडचणी दूर करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय देखील करत असतात. खूप कष्ट करून देखील हवा तसा पैसा मिळत नसेल, पैसा मिळवून देखील तो जर टिकून राहत नसेल, तर त्याच्यासाठी अनेक वेगळे प्रकारचे उपाय केले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार देखील अनेक उपाय सांगितले गेलेले आहेत, ज्याचा तुम्ही वापर म्हणजेच की अवलंब केल्याने जीवनात सुखसमृद्धी येऊ शकते. काही राशींचे ग्रह आणि नक्षत्रही असे आहेत की त्यांना थोड्याशा प्रयत्नामध्येच प्रचंड असे यश प्राप्त होतं. त्याचबरोबर अनेकांना दिवसरात्र मेहनत करून देखील जीवनात कधीही यश प्राप्त होत नाही. ज्योतिषशास्त्रात असे अनेक उपाय सांगितले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने जीवनात सुखसमृद्धी येऊ शकते. तर मित्रांनो, नेमके कोणते उपाय करायचे व कोणत्या गोष्टी अंमलात आणायच्या याबाबतची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगण्यात आले आहे की अन्न नेहमी पूर्वेकडे तोंड करून खायचे आहे, म्हणजेच की जेवताना आपण पूर्वेकडे तोंड करून जेवायचे आहेत. असे केल्याने जीवनात समृद्धी येते आणि धन आणि धान्याची कमतरता कधीच भासत नाही. जेवताना बूट चपला घालू नये, हा अन्नपूर्णे मातेचा अपमान केल्यासारखा होतो. मित्रांनो, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे दररोज सकाळ संध्याकाळ आपण देवपूजा करतो. देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला दिवा देखील लावायचा आहे. असे केल्याने घरामध्ये देवतांचा आशीर्वाद कायम राहतो. घरामध्ये तुळशीचे रोप हे आवश्यक लावायचे आहे आणि असल्यास रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. मित्रांनो, तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार पूजेसाठी अर्पण केलेले फुले सुकल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी फेकून देऊ नये. हे गोळा करून आदराने वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत. याशिवाय तुम्ही ही फुले खड्ड्यांमध्ये देखील दाबू शकता. मित्रांनो, हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सर्वात अगोदर आपण सकाळी उठल्यानंतर स्नान करायचे आहे. स्नान करून झाल्यानंतर कोणत्याही देवाच्या मूर्तीला किंवा फोटोला स्पर्श केला पाहिजे, म्हणजेच की पाया पडले पाहिजे. आंघोळ करता देवघरांमध्ये गेल्यास ते अशुभ परिणाम होतो आणि त्या घरात देवी लक्ष्मीचा वास राहत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा हा अतिशय शुभ असतो. नकारात्मक शक्ती देखील या दिशेने लवकर प्रवेश करत असतो. म्हणूनच या दिशेला गंगेचे पाणी नियमित शिंपडायचे आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते.